गुड मॉर्निंग सर्वांना. हाय, मी हर्षदा. ॲक्चुअली सकाळची सुरुवात नाही का अशी सुंदर रिमझिम पावसाने झाली, पण पाहता-पाहता पाऊस आहे ना, धो-धो चालू झाला. अशा वातावरणात मला मोस्टली असं वाटतं, की मस्त पांघरून घेऊन झोपून जावं. पण कालचा दिवस नाही का अक्षरशः माझा झोपूनच गेला होता. कारण तब्येत थोडीशी डामाडोल होती. डॉक्टरांकडे जाऊन आले आणि त्यांनी ब्लड टेस्ट करायला लावली. ब्लड टेस्टमध्ये कळलं, की हिमोग्लोबिन माझं 8 वरती आलं आहे. तर त्यांनी थोडेसे मेडिसिन्स दिले आहेत आणि नंतरनं पुन्हा बोलवलं. तर म्हटलं कालचा दिवस तर पूर्ण आरामात गेलेला आहे, पण जे मी संडेला भांडी घासली होती, ती काय माझी अजून लावून सेट नाही झालेली. म्हटलं सगळ्यात अगोदर ही गोष्ट करून घ्यावी, कारण घरात खूप पसारा वाटतोय. मग सर्वात अगोदर ही गोष्ट आवरून घेतली. जशी पाहिजे तशी भांडी लावून घेतली, घर साफसफाई करून घेतलं. माझी मेड आली नव्हती म्हणून मग भांडीसुद्धा घासायची राहिली होती, ती घासून घेतली. त्यानंतरनं आजचा प्लॅन आमच्या दोघांचा ऑलरेडी डिसायडेड होता, कारण आषाढ संपतोय लवकर, मग श्रावण चालू होईल, मग नॉनव्हेज खाता नाही येणार आणि युजुअली आम्ही ऑलमोस्ट 3 महिने नॉनव्हेज खात नाही. तर मग आम्ही आज डिसाईड केलं होतं की फिश खायची, म्हणून आम्ही आलो होतो मॅडोवर फिशला, चिंचवडमध्ये आहे. मी घेतली होती प्रॉन्स थाळी, आहोंनी घेतली होती सुरमई थाळी. सो दोघांकडे रस्सा आणि जो मसाला होता तो सेमच होता, प्रॉन्स करी आणि प्रॉन्स मसाला, पण अगदी गोवन स्टाईलमध्ये होता आणि टेस्टला खरंच खूप छान होतं. फ्रेश फिश होती. दोघांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अजिबात वास नव्हता. मला तर फार आवडलं. तुम्हाला लोकांना जर ट्राय करायचं असेल तर नक्की जावा. छोटंसं जॉईंट आहे, टेस्ट पण छान आहे, प्राईज वाईजसुद्धा खूप छान आहे, फ्रेश फूड मिळते त्यामुळं. त्याच्यानंतर ना आम्ही या जेवणाचा शेवट असा गोड मोदकांनी केला, भरपूर सारं तूप टाकून उकडीचे मोदक. तेही खरंच खूप सुंदर होते. आणि त्याच्यानंतर निघालो घरी आणि असा काही छान आमचा दिवसाचा एंड केला. थँक यू सो मच. बाय बाय.